मनोरंजनाचा दिलेला आहे. तर त्या ठिकाणी फक्त एक दिवस राहावा, बेसिक पद्धतीने असलं पाहिजे की त्या थंडी वगैरे वाजली, त्या पाऊस वगैरे जास्त पडला, त्या टायमासाठी ती गॅप अरेंजमेंट करण्यासाठी त्याला कुठे जाण्यासाठी जागा नाही, त्यामुळे त्या वेळेसाठीच फक्त निवारा केंद्राची आवश्यकता असते. तर कोर्टाने काय निर्देश दिलात ते, त्याचबरोबर राज्य शासनाने काय दिले ते सचिव कार्यालयात पोहोचवा आणि सर्व सचिव सदस्यांना त्या ठरावाच्या माध्यमातून पोहोचून आपण सभागृह एक धोरण निश्चित करूया. त्याचबरोबर जे आता सेक्टर 17 मध्ये ब्रिजच्या खाली त्या ठिकाणी लोक राहतात, कोपा केंद्राच्या स्टेशनच्या ब्रिजच्या खाली ते गथडे घेऊन कुठल्या त्या जिल्ह्यातून आल्यात सांगतात, फक्त कुठल्या तिकडून असं सांगतात, ते गठ्ठे घेऊन त्या ठिकाणी असे थांबलेले असतात. तर तिकडे काहीतरी उपाययोजना आपल्याला करायला लागेल. बाहेर देशात माहितीये ते होमलेस पीपल झोपतात ब्रिजच्या खाली, त्यामुळे असे स्पाईक लावतात आणि अशा प्रकारच्या उपाययोजना करून आपल्याला प्रतिबंध त्या ठिकाणी करायला लागतील. जर त्यांना राहायला जागाच नाही भेटली तर ते इकडे थांबणारच नाही. त्यामुळे आपण तशा प्रकार उपाययोजनाचा ठराव त्या ठिकाणी पुढच्या सभेत आणू. तर हा फक्त सौरभ शिंदे यांनी जी मिनिमम वेजेसची सूचना मांडली त्याच्या सहित आम्ही सुधारणा करून त्या ठिकाणी